ज्यावेळेस भारताचं संविधान झालं त्या संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मूलभूत अधिकार हे आपल्याला दिले आणि मग या मूलभूत अधिकारांचा उपयोग काय आहे असा प्रश्न त्यांच्या समोर आला किंवा जर मूलभूत अधिकार सरकारने मानलेच नाही तर काय करायचं आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यामध्ये रिट ज्युरिस्डिक्शन हा प्रकार त्या संपूर्ण आपल्या संविधानामध्ये आणला आणि त्यात जर हे जे काही मूलभूत अधिकार आहेत या अधिकारांचं हनन कुण्या व्यक्तीचं होत असेल तर त्याला रेग्युलर अशा पद्धतीतून खालचं कोर्ट मधलं कोर्ट वरचं कोर्ट असं नाही तर थेट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन त्याच्यावर दाद मागता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी उभी केली आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की देशामध्ये सर्वाधिक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय जे लोकशाहीला पूरक आहेत असे जे काही निर्णय झाले आहेत ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने या रिट ज्युरिस्डिक्शनच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांशी संबंधित केलेले आपल्याला पाहायला मिळतात।